तर लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी आज मतदान होते। महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे आणि आज महाराष्ट्रातला हा शेवटचा टप्पा आहे। आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। किती वर्षापासून तुम्ही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतायत? बरेच वर्ष झाले इकडे। सर, तुम्ही काय सांगाल? मतदानाचा हक्क बजावून आलेला आहात, काय भावना आहे? नाही, हा हक्क तर बजावलाच पाहिजे आणि सर्व सिटीजनला मी रिक्वेस्ट करतो, स्वतःला सगळे बाहेर पडा आणि हक्क तुम्ही घ्या। भावनिक का झालेला आहात तुम्ही काका? सध्याचं सरकार ज्या पद्धतीत आहे किंवा मग तुम्ही नाराज आहात का? इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे, त्यामुळे काही नाराजी आहे? नाही, नाराजी काय नाही, पण मला योग्य पार्टी पाहिजे, जे काम करणारे आहेत आणि राष्ट्राचं भलं करणारे आहेत ते मला इकडे पाहिजेत। मागील करतो कोणी नको आम्हाला। पण एवढं भावनिक होण्याचं कारण काय? तुमचे डोळे पाणवलेले आहेत। काय सांगता, भाऊ झालो काय सांगतायत? तुम्ही काय सांगाल? कारण सिनियर सिटीजन्स आहेत, काका काकू भाऊक झालेले आहेत। सध्या इथली लढत पाहता, सध्याचं राजकारण पाहता ढवळलेलं आहे, काय भावना आहे? सगळ्यांनी वोट द्या आणि ज्यांना जे वाटतं की डेव्हलपमेंट ग्रोथ करणार त्या पार्टीला वोट द्या आणि कुठला पण रिलीजन बेस्ड नका करू आणि एव्हरीवन शुड कास्ट देअर वोट। सगळ्यांनाच वोट द्यायला पाहिजे, जे बरोबर वाटतं ते काम करणार वाटतं त्यांना द्यायला पाहिजे। तरुणांना काय आव्हान कराल? द्यायलाच पाहिजे वोट। ओके, भीती वाटते का? एवढे भाऊक झाले? होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।